अंडभक्तांनो, लयच कामाला लावलंय की राव तुम्हाला मी. लय जळफळाट झालाय तुमचा. पण या सरकारने केलेले छक्के चाळे बघता ते व्हिडिओ बनवणं भाग होतं आणि जनतेसमोर सत्य आणणं पण भाग होतं. काय माझ्याकडे तुम्हाला काय भेटणार आहे? सत्य सोडून काहीच नाही ना. मी पैशाने श्रीमंत आहे ना. माझ्या नावावरती 400-500 एकर शेती आहे ना. मी 5-10,000 15,000 करोडचा मालक आहे. झटकून काढले तर 1,00,000-2,00,000 रुपये अकाउंट वरती भेटतील, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच भेटणार नाही. मग तुमच्या सत्तेला विरोध केला, तुमच्या प्रत्येक चुकीवरती आम्ही बोट ठेवलं की तुमच्या बुडाला आग लागली का? अरे ज्या फडणवीसांना आम्ही साधे प्रश्न विचारायचो, त्यांनी प्रत्येक प्रश्नाला बगल द्यायची आणि काहीतरी तिसरं घुसळायचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा नाकातला मोती जड व्हायला लागला, प्रसिद्धी एवढी मोठी झाली की महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजायला लागलं की इथल्या सरकारने प्रशासनासोबत मिळून घरांच्या रेक्यांपर्यंत विषय आला, नोटिसा धाडायला सुरुवात केली. त्याच सोबत अख्खा फडणवीसांचा आयटी सेल कामाला लागला आणि सगळीकडून शिव्या द्यायला लागला, धमक्या द्यायला लागला. काय म्हणे, स्थानिक कार्यकर्त्यांनी मला फटकावावं. तुमच्या ढुंगणात एवढा दम आहे का भिकार चोटांनो? हा, काय विचारला मी? शिव्या देतच नाहीत आम्ही. आमच्या मराठवाड्यातल्या बोली भाषेतले शब्द येतं आणि याला छक्के चाळेच म्हणतात आमच्या भाषेमध्ये. तुम्हाला जर भिडायचंय तर समोरासमोर मुलाखत घेऊ, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नांवरतीच बोलूयात. का दम नाहीये? तुम्हाला माहितीये मीडिया विकत घेता येते, पण सोशल मीडिया विकत घेता येत नाहीये. आणि त्याच्यात जो देव देश धर्मासाठी जगतो, जो या देशासाठी प्राण अर्पण पण करायला तयार राहतो, त्या क्रांतिकारकाला तर विकतच घेता येत नाही. आणि तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमचा झालाय. तुम्ही काय काय प्रयत्न नाही केले, कोणाकोणाकरवी फोन केले, धमक्या दिल्या, त्यानंतर तपास यंत्रणांना कामाला लावून घरांची रेकी केली, त्यानंतर नोटिसा धाडल्या आणि आता शेवटचा पर्याय म्हणून कोणत्या तरी गुंडाला तुम्ही सुपारी देणार. तुमचे अंडभक्त पण म्हणतातच येतं, सुपारी देणार, गोळ्या घालून मारून टाकणार. पण मारला तरी उठवलेला आवाज कुठे जाणार? तो दबल्या जातो का? अरे तुम्हाला विरोधकच नकोय. बरं, विरोधक नाहीयेत आम्ही फक्त सामान्य माणसाचे प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याच्यावरती तुमच्याकडून माफक उत्तर अपेक्षित असतं. प्रश्न विचारणं गुन्हा आहे का लोकशाहीमध्ये? भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार वापरणं गुन्हा आहे का या भारतामध्ये? पण एक गोष्ट नक्की आहे फडणवीस साहेब, तुम्ही या छोट्याशा 30 वर्षाच्या पोराला घाबरलात. तुमचा अख्खा आयटी सेल दना 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 कामाला लागलाय. ते बघून अजून मजा वाटते. पण एक दिवस तुम्हाला नक्की सांगतो, तुमचं हे गर्वाचं घर खाली होणार, तुमचा अहंकार एक दिवस मोडल्या जाणार आणि तुम्ही जे लोकशाहीमध्ये एका राज्याचे मुख्यमंत्री असताना जे हुकुमशहासारखं वागतात, त्या वागण्यावरती गदा येणार आणि तुमच्या प्रस्थापित खुर्चीला एक दिवस हादरे देण्याचं काम आम्ही करणार. बाकी अंडुल्या भक्तांनो, तुम्ही लागा कामाला. तुम्हाला काम देण्याचं कामच मी केलंय.